नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कांदे स्पेशल अगदी छान चविष्ट अशी अगदी परफेक्ट अशी बट्टी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली बट्टी ही तयार झाली आहे. जेवढी दिसायला सुंदर दिसते, अजिबात तेलकट वगैरे किंवा कडक न होता अगदी छान बाहेरून अगदी क्रिस्पीने आतमधनं अगदी रवेदार मऊसूत अगदी परफेक्ट आपली बट्टी ही तयार आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण बट्टीचं पीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी इथे एका कढईमध्ये वजनाला बरोबर मी 700 ते 800 ग्रॅम गहू घेतले. कमी जास्त झालं प्रमाण कधीतरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेचच इथे 100 ते 150 ग्रॅम आपले जे घरगुती मक्की असतात ते मक्की आपण यामध्ये घेतले. यामुळे काय असतं, अगदी छान क्रिस्पी अशी आपली बट्टी आणि चविष्ट ती तयार होते. तर जर आपल्याकडे बट्टीसाठी लागणारे जे मक्की असतात ते नसतील तर त्या जागेवरती आपण तांदूळांचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर अगदी छान कलर आणि अगदी छान थोडंसं क्रिस्पीपणा होण्यासाठी यामध्ये आपण अर्धा वाटी चणा डाळ ही घातली. तिचं देखील प्रमाण कमी जास्त झालं तरी हरकत नाही. 1 ते 2 चमचे आपण इथे धने घेतले. त्यानंतर अर्धा ते 1 चमच्यावर यामध्ये बडीशोप आपल्या फ्लेवरनुसार म्हणजे आपल्या आवडीनुसार आपल्याला कसं पाहिजे त्यानुसार. त्यानंतर 1 चमच्यावर ओवा डायरेक्ट पिठामध्ये घातले तरी काही हरकत नाही किंवा दळताना देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच अंदाजाने आपण यामध्ये पिठाला चव येईल असे अंदाजाने यामध्ये मीठ घालून हे संपूर्ण साहित्य आता आपण मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आता आपण काय केलं, संपूर्ण जे लागणारं बट्टीचं इन्ग्रेडियंट्स असतात, जे साहित्य असतं ते सगळं आपण यामध्ये टाकून घेतलं आहे. नंतरून आपल्याला काहीच घालण्याची गरज नाही. त्यानंतर लगेच याचं आपण छान गिरणीवरनं ह्या पद्धतीने रवेदार असं आपलं बट्टीचं पीठ हे दळून आणायचं. तर तुम्ही बघा अगदी छान रवेदार असं आपलं पीठ हे दळून झालं आहे. अजिबात बारीक दळून घेऊ नका, त्यामुळे आपली जी बट्टी आहे ती व्यवस्थित तयार होत नाही. ती ज्यावेळेस आपण खायला घेतो त्यावेळेस आपल्या टाळूला आणि दातांमध्ये ते अगदी भरपूर असे चिपकते. म्हणून छान रवेदार असं तिला दळून घ्या. तर बघा आपलं आता पीठ हे तयार झालं आहे. जर आता आपल्याला बट्टी बनवायची असेल त्यावेळेस आपण आता याला चाळून घ्यायचं. त्यामुळे काय असतं, जे काही मक्केचं साल असतं ते थोडं जाड असतं. त्याचे अगदी मोठमोठे असे कणं निघालेले असतात. जे काही साल असतं ते निघालेलं असतं. म्हणून अगदी आवर्जून चाळणीने हे पीठ गाळून घ्या. तर अशाच पद्धतीने आता आपण हे संपूर्ण पीठ हे गाळून घेणार आहोत. नक्की तुम्ही ह्या पद्धतीचं पीठ करून ठेवा. एक वेळेस बनवलं तर 1 ते 2 महिने अजिबात हे पीठ खराब होत नाही. अगदी छान आपल्याला हवे त्यावेळेस पटकन आपण बट्टी ही लगेचच तयारही करून घेऊ शकतो. जर आपल्याला गावाला गेलेलो असो तर माणसांना म्हणजे आपल्या घरातल्या व्यक्तींना जर येत नसेल पोळ्या वगैरे मुलांना करता, तर जर त्यांना फक्त कणिक मळून गोळे ठेवून ते लगेच 5 मिनटाच्या आत बट्टी ही अगदी सहज तयार करून घेऊ शकता ह्या पिठापासून. तर काय केलं, ह्या पिठामध्ये मी फक्त थोडंसं छान कलर येण्यासाठी हळद घातले आणि बट्टी छान मऊ होण्यासाठी यामध्ये तूप किंवा तेल हे घाला. हे छान व्यवस्थित मोहून आपल्याला आता ह्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं परफेक्ट आपण हे पीठ आता छान तेलामध्ये चोळून घेऊ तेवढी छान आपली बट्टी ही तयार होते. आपलं रवेदार पीठ असल्यामुळे तेल हे अगदी पटकन पिठाला लागतं, म्हणजे त्याचे गोळे ही तयार होत नाही. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण पिठाला हे छान तेल हे अंदाजाने आपण टाकून लावून घ्यायचं. त्यानंतर लगेच अगदी थोडं थोडं पाणी घालत छान आपल्या नेहमीपेक्षा आपण जी काही कणिक मळतो पोळींसाठी त्यापेक्षा थोडीशी सैलसर आपल्याला कणिक ही याची मळून घ्यायची. यामध्ये आपण मक्की डाळीचा वापर केला आहे. मक्की हे अगदी भरपूर असं पाणी पितात. म्हणजे आपली जी कणिक असते नंतरून ज्यावेळेस आपण 5 ते 10 मिनटासाठी ठेवतो त्यावेळेस काय होतं, आपली कणिक अगदी भरपूर अशी फुलते आणि त्यामुळे आपली कणिक जी असते ना ती अगदी कडक ती तयार होऊन जाते. म्हणून पहिलेच आपण अगदी थोडीशी सैलसर कणिक ही मळा. त्यानंतर अगदी परफेक्ट असं आपलं जे कणिक असतं ते तयार होतं. तर अशा पद्धतीने छान आपण सैलसर कणिक हे मळून घ्या. तर तुम्ही बघा आपलं जे काही कणिक होतं ते मळून तयार झाले. कणिक हे मळून तयार झाल्यानंतर लगेचच आपल्याला बट्ट्या ह्या बनवून घ्यायच्या नाही. तर 10 मिनटानंतर आपण बट्टी बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे जे आपल्याला वाफवण्यासाठी लागणारं पाणी आणि कढई आपल्याला तयार करून घ्यायची असते ती आपण आता साईडला
तयार करून घेतली। एका कढईमध्ये पाणी हे गरम करून घ्या। त्यावरती आपली बट्टी वाफवण्यासाठी अशा पद्धतीची एक चाळणी घ्या। ती चाळणी ठेवून पाणी गरम होईपर्यंत लगेच इकडे आपण बट्टी ही तयार करून घेऊ। तुम्ही लाटून पुळाची देखील बट्टी तयार करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने फक्त गोळा बनवून देखील आपण बट्टी ही तयार करून घेऊ शकतो। आज मी जी काही आपली पुळाची असते ती न बनवता अगदी सिंपल पद्धतीची अशी बट्टी ही बनवून घेते। तर अशा पद्धतीने काय करायचं, मध्यम आकाराचे गोळे फक्त आपल्याला हलक्या हाताने चोळून त्यांना तयार करून घ्यायचे। त्यानंतर लगेच यांना स्टीम करण्यासाठी आपण आधीच कढईमध्ये पाणी गरम करून चाळणी गरम करून घेतली। त्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखे थोडासा अंतर ठेवत आता आपण ही बट्टी चाळणीमध्ये ठेवून घ्या, जेणेकरून एकसारखे संपूर्ण बट्टीला छान वाफ लागेल आणि एकसारखे ते स्टीम होतील। तर यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आता आपण ही बट्टी स्टीम करून घेऊया। 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघा अगदी छान अशी आपली बट्टी ही शिजून तयार झाली। डायरेक्ट पाण्यामध्ये देखील आपण यांना उकडून घेतलं तरी काही हरकत नाही। एखाद्या सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने चेक करून बघा, जर मिश्रण हे लागलं नसेल तर अगदी परफेक्ट अशी आपली बट्टी शिजून तयार झाली। बट्टी ही गरम गरम असताना कट करून घेऊ नका, ती व्यवस्थित कट केली जात नाही। तर थोडी तिला गार होऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला हवे तसे लहान मोठे याचे बट्टीचे तुकडे हे आकाराने कट करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आता मी काय करत आहे, संपूर्ण जेवढ्या आपल्या बट्ट्या आहेत ते आपण आता कट करून घेऊया। एक वेळेस फक्त पीठ बनवून ठेवा, 2 ते 3 महिने अगदी फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवलं तरी काही हरकत नाही। अगदी छान अशी आपली जळगाव स्पेशल अगदी परफेक्ट आपली बट्टी ही तयार झाली। घरगुती साहित्यात किंवा कुठलाही जास्तीचा पसारा न करता अगदी पटकन अशी आपली ही बट्टी तयार होते। तर आता आपल्याला लागणारं संपूर्ण आपण बट्ट्या हे आता कट करून घेतले। त्यानंतर यांना आता आपण तळून घेणार आहोत। बट्टी तळण्यासाठी काय करायचं, साईडला तेल हे एका कढईमध्ये गरम करून घेतले। त्यानंतर लगेचच आपण आता मंद आचेवरती तेल छान तापून घ्या। तापले तेलामध्ये नंतरून आपण काय करायचं, गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि मंद आचेवरती छान आपल्याला हवं कितपर्यंत आपल्याला म्हणजे क्रिस्पी कसे हवे आहेत त्यानुसार आपण यांना मंद आचेवरती छान बट्टींना तळून घ्यायचे। तर एकसारखे आपण छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत बट्टी ही तळून घेतली। तुम्ही बघा अगदी सुंदर असा आपल्या बट्टींना कलर आला आहे। जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी चविष्ट अशा आपल्या बट्ट्या हे तयार झाल्या आहे। अशाच पद्धतीने काय करायचं, आता आपण संपूर्ण बट्टी ही तळून घेणार आहोत। जर तुम्ही अगदी कमी तेलकट खात असाल तर फक्त अगदी थोडंसं चमचेवर तेल टाकून फक्त फ्राय करून घेतले त्यांना तरी काही हरकत नाही, किंवा अगदी भरपूर तेलामध्ये देखील आपण बट्टी ही तळून घेतली तरी काही हरकत नाही। अगदी छान असे आपली खानदेश स्पेशल बट्टी ही तयार झाली आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा।